पाटील यांच्या संदर्भात सभागृहाच्या बाहेर अपशब्दाचा उपयोग केल्यानंतर हक्कभंग मीच मांडला आणि एक मात्र अधोरेखांकित केलं पाहिजे की सर्व सभागृहांनी एकमत केलं की शिक्षा सुद्धा त्वरित दिली पाहिजे। हक्कभंगामध्ये अडचण सर्वात मोठी ही आहे की हक्कभंग अध्यक्ष महाराज आपण स्वीकारतो, त्या संदर्भातले निर्णय इतक्या उशिरा होतात की हक्कभंग हे आयुधच बोथट झालंय अध्यक्ष महाराज, आणि म्हणून हक्कभंग तर स्वीकारावाच। सर्व सभागृहाचे याबद्दल एकमत असणार आहे, पण अध्यक्ष महाराज या संदर्भातली शिक्षा देण्याचं काम नैसर्गिक वाजवी संधी देऊन हे सुद्धा ताबडतोब केलं पाहिजे। आवश्यकता असेल तर आज हक्कभंग समितीच्या अध्यक्षाची निवड झालेली नाही तर विधानसभेच्या अध्यक्षांनी हक्कभंग समितीचा अध्यक्ष म्हणून कार्यवाही उद्यापासून सुरू केली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या सभागृहाची कोणतीही किंमत अध्यक्ष महाराज राहणार नाही आणि त्याचा इतका दुष्परिणाम होईल की नंतर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही परिस्थिती आटोक्यात आणता येणार नाही। ठीक आहे, संविधानावरची चर्चा। हक्कभंगाचा निर्णय अध्यक्ष महोदय घेतील, त्यांच्याकडे सादर केलाय। भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाचे गौरवशाली हक्कभंग स्वीकारलेला आहे, त्याच्यावरची कारवाईचा निर्णय जो आहे तो माननीय अध्यक्ष महोदय घेतील। त्याने स्वीकारलंय सांगितलं ना सुधीर भाऊ, मी सांगितलं हक्कभंग स्वीकारला आहे। पुढची जी आपण सूचना केली ती लवकरात लवकर कारवाई संबंधात अध्यक्ष महोदय निर्णय घेतील। चला, संविधानावर भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर चर्चा, दुसरा व शेवटचा दिवस। सुधीर भाऊ। अध्यक्ष महाराज, भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयामध्ये मत मांडण्यासाठी संविधानाचा गौरव करत असताना आपल्या जबाबदारीची जाणीव माझ्यापासून महाराष्ट्राच्या प्रत्येक संविधान मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी अध्यक्ष महाराज काही माझं मत या ठिकाणी मी मांडणार आहे। सर्वप्रथम मी स्वतः या चर्चेची सुरुवात करत असताना मनात एक संकल्प करतोय की अध्यक्ष महाराज 26 जानेवारी 15 ऑगस्ट किंवा संविधान उत्सव साजरा करत असताना त्या उत्सवाचं महत्व अधोरेखांकित करताना आपल्याला एका गोष्टीची जाणीव सर्वांनाच करावी लागणार आहे कि संविधान भक्ति ना हो क्षणिक उबाल, मन में पगे वह पूरे साल। अन्यथा अध्यक्ष महाराज संविधानाच्या महत्व अधोरेखांकित करत असतानाच मात्र आपली कृती त्या दिशेने होत नसेल तर संविधान आपल्या देशाला अर्पण करणाऱ्यांच्या मनात जो भाव होता, जो आशय होता, संविधान म्हणजे शब्दाचा समुच्चय नाही, तर या प्रत्येक शब्दामध्ये या देशाच्या प्रगतीची शक्ती आहे, या देशाच्या उन्नतीची ऊर्जा आहे, समाजाला एक करण्याची संधी आहे। समता ममता बंधुत्व हा विचार मांडत असताना कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत, कामरूप पासून कच्छ पर्यंत हा माझा भारत हा विश्व गौरव व्हावा, जगाचा कप्तान व्हावा, ही संविधानाच्या डिबेट मधल्या प्रत्येक शब्दामधला हा अध्यक्ष महाराज आशय आहे। खर तर तुम्ही आम्ही भाग्यशाली आहोत अध्यक्ष महाराज, आणि हजारो जन्माचं कदाचित पुण्य असेल। मला आठवतं अध्यक्ष महाराज 1995 ते 99 मी पहिल्यांदा आमदार झालो आणि आपल्या विधानसभेच्या आमदारांना पिवळ्या रंगाचे कुपन्स
हे बाहेर राज्यात जाण्यासाठी एअर कंडिशनचा प्रवास करण्यासाठी दिल्या जायचे. मी नवीन राजधानी एक्सप्रेसमध्ये पहिल्यांदा बसलो अध्यक्ष महाराज, आणि मला आठवतं की माझ्यासमोर एक व्यक्ती ज्याच्या चेहऱ्यावर प्रचंड श्रीमंती दिसत होती. मी त्या व्यक्तीला सहज, तसं विमानात आणि एअर कंडिशन मध्ये लोक एकमेकाशी फार बोलत नाही, पण आम्ही तर ग्रामीण भागातून आलो, त्यामुळे बोलण्याची सवय होती, समोरच्याला बोलका करण्याची सवय होती. मी सहज त्यांना एकच गोष्ट विचारली की आप क्या करते हो. ते मला म्हणाले की मैं कानपुर पेपर एंड पल्प मिल का मालिक हूं, मैं पेपर बनाता हूं. मी सहज दूसरा प्रश्न विचारला कि आप पेपर बनाते हो तो कहां भेजते हो. तो म्हणाला मैं दुनिया में 125 देशों में मेरा पेपर एक्सपोर्ट करता हूं. तोपर्यंत जगातला मी अध्यक्ष महाराज कोणताही देश बघितला नव्हता. मी सहज पुढचा प्रश्न अध्यक्ष महाराज केला की 125 देशामध्ये तुम्ही कागद एक्सपोर्ट करता, निर्यात करता, तर या 125 देशापैकी किती देशात तुम्ही जाऊन आलात. कारण उत्सुकता होती, मी तर कोणताच देश बघितला नव्हता. उत्सुकतेपोटी प्रश्न केला. तो म्हणाला 125 देशापैकी मी 124 देशात जाऊन आलो. मग पुढचा प्रश्न केला की या 124 देशामध्ये सर्वात सुंदर देश कोणता. 10 सेकंद त्यांनी डोळे मिटले, चेहऱ्यावर एक पवित्र भाव आला, आणि तो बघा सहज म्हणाला की माझं हजारो जन्माचं पुण्य असेल, माझा जन्म हिंदुस्थानात झाला, यापेक्षा सुंदर देश जगात असूच शकत नाही. आणि मी पुढे त्याला म्हणालो की कदाचित तुमच्यापेक्षा माझं 5 जन्माचं पुण्य जास्त असेल, म्हणून माझा जन्म भारतात झाला, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला. अध्यक्ष महाराज, असा हा वैभवशाली अध्यक्ष महाराज हा देश आहे. आमच्याकडे लोकशाही नवीन नाही. बिहारच्या वैशाली राज्यापासून अध्यक्ष महाराज, चाणक्यापासून, आणि आमच्या सर्वांचा राजा शिवबा जो आमच्या हृदयात आहे, आमच्या रक्ताच्या थेंबाथेंबात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं ते रयतेचं राज्य, हा शब्दच लोकशाहीचा समानार्थी शब्द आहे अध्यक्ष महाराज. हे रयतेचं राज्य म्हणजे काय, हेच तर संविधान आहे. या संविधानामध्ये रयतेच्या राज्याची अध्यक्ष महाराज कल्पना केली आहे. कारण हे किती शब्दाचं आहे, किती तास लागले, किती सदस्य होते, यावर मी जाणार नाही, ती माहिती माझ्याकडे आहे. पण याचा भाव काय होता, आणि हा भाव या अमृत महोत्सवी वर्षामध्ये गौरव करत असताना अध्यक्ष महाराज, हा भाव लक्षात घेऊन आपल्याला भविष्यातली आपल्या राज्याची, आपल्या देशाची वाटचाल करायची आहे. संविधान तर आपल्यापाशी आहे अध्यक्ष महाराज. हा संविधान अध्यक्ष महाराज, एकानी खरं म्हटलंय की संविधान, काही लोक आवई उठवतात, संविधान अध्यक्ष महाराज हा बदलण्याचा विषय नाही, तर हा जगण्याचा विषय अध्यक्ष महाराज. आणि हा जर जगण्याचा विषय असेल तर अध्यक्ष महाराज फक्त गौरव आणि आपल्याला या ठिकाणी सन्मान करून आपल्याला थांबता येणार नाही अध्यक्ष महाराज. यासाठी आपल्याला एक भयमुक्त भारत घडवायचा आहे. तर महाराष्ट्राच्या प्रगतीच्या शिवाय भयमुक्त भारत घडूच शकत नाही. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे राज्यगीत मी सांस्कृतिक मंत्री असताना निवडलं, कारण हा भाव आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने अध्यक्ष महाराज आपल्या सर्वांना काही संकल्प करावा लागेल. हे संकल्प आहे भयमुक्त भारताचं, हा संकल्प आहे भूकमुक्त भारताचा, हा संकल्प आहे विषमतामुक्त भारताचा, हा संकल्प आहे आनंदयुक्त भारताचा, हा संकल्प आहे आतंकमुक्त भारताचा, हा संकल्प आहे नक्षलमुक्त भारताचा, हा संकल्प आहे अध्यक्ष महाराज रोजगारयुक्त भारताचा, हा संकल्प आहे शांतिप्रिय भारताचा, समतायुक्त भारताचा, ममतायुक्त भारताचा, दारिद्र्यमुक्त भारताचा, निरक्षर मुक्त भारताचा, आरोग्ययुक्त भारताचा आणि विश्वकप्तान भारताचा. हे करायचं असेल अध्यक्ष महाराज, तर एका गोष्टीची जाणीव या संदर्भात गौरव करत असताना आपल्या काही लक्षात घ्यावी लागेल. आपल्यापैकी कोणीही अध्यक्ष महाराज स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून या 288 विधानसभेच्या सदस्यांमध्ये कोणीही अध्यक्ष महाराज या जन्मात स्वातंत्र्य लढ्यात नव्हतं. मागच्या जन्मात असेल तर ती माहिती मलाही माहित नाही आणि कोणीही पटलावर ठेवू शकणार नाही. पण या जन्मात या 288 मध्ये
कोणी अध्यक्ष महाराज स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून काम केलं नाही. पण एक गोष्टीची जाणीव आपल्याला संविधानाचा गौरव करताना लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की आमच्यापैकी प्रत्येकाची अशी कोणतीही कृती होता कामा नये की जी अध्यक्ष महाराज संविधानाच्या विरोधात आपल्या हातून न कळतही अध्यक्ष महाराज चूक होता कामा नये. आणि म्हणूनच जगामध्ये जेवढ्या अध्यक्ष महाराज राज्य चालवण्याच्या पद्धती आहे, मग ती राजेशाही असेल अध्यक्ष महाराज, ती हुकुमशाही असेल, साम्यवाद असेल, समाजवाद असेल, किंवा ज्याला आपण श्रेष्ठ लोकशाही म्हणतो आणि आपल्या भारताला लोकशाहीचं जनक आपण मानतो, पाचामुखी परमेश्वर हा शब्द सहज आला नाही अध्यक्ष महाराज. तेव्हाही पंचायत 5 लोक जेव्हा एखादा निर्णय द्यायचे तेव्हा अध्यक्ष महाराज तो समाज मान्य करायचा. अध्यक्ष महाराज पाचामुखी परमेश्वर हा लोकशाहीचा आत्मा असायचा अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज आज माझी पहिली महाराष्ट्र सरकारकडे आपल्या माध्यमातून पहिली माझी विनंती असणार आहे. ही चर्चा म्हणजे फक्त लायब्ररीमध्ये पुस्तकात बंदिस्त करण्यासाठी अध्यक्ष महाराज नाही आहे. आणि म्हणून आपल्याला या महाराष्ट्रामध्ये या सर्व चर्चेच्या माध्यमातून जे मूलभूत मुद्दे पुढे येतील त्याचं अध्यक्ष महाराज डॉक्युमेंटेशन करण्याची आवश्यकता आहे. देशामध्ये आणि राज्यामध्ये जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाले तेव्हा आपण डॉक्युमेंटेशन केलं, पण इथंच थांबता कामा नये अध्यक्ष महाराज. आपले 100 वर्ष संविधानाचे जेव्हा पूर्ण होतील तेव्हा माझा महाराष्ट्र कुठं असेल, माझ्या महाराष्ट्राच्या विविध क्षेत्राची संविधानाच्या चौकटीतली प्रगती कशी असेल, त्याची दिशा काय असेल, त्यामध्ये उपयोगामध्ये असणारी साधनं काय असेल, याचाही विचार अध्यक्ष महाराज करण्याची आवश्यकता आहे. हे खरं आहे की संविधानाची शक्ती आपण अनुभवली. एक चहा विकणारा एक सामान्य कार्यकर्ता गरीब कुटुंबात जन्म घेतल्यावर सुद्धा या देशाची गरिबी संपवण्यासाठी आपला जीव देशाच्या चरणी अर्पण करण्याचा भाव घेऊन कष्ट करतोय. चहा विकणारा एक देशाचा प्रधानमंत्री होतो अध्यक्ष महाराज. एक ठाण्यामध्ये ऑटो रिक्षा चालवणारा या राज्याचा मुख्यमंत्री होतो. हे संविधानातून होतं, हे खरं आहे. महालच्या अतिशय अरुंद रस्त्यावर लुना मोपेड मध्ये फिरणारा एक नितीन गडकरी सारखा नेता या देशामध्ये कन्याकुमारी ते काश्मीर हायवे तयार करू शकतो, असे रस्ते करू शकतो की ज्यावर विमान सुद्धा उतरेल. ही तर संविधानाची सुंदरता आहे, हे निश्चितपणे आहे. पण अध्यक्ष महाराज काही बदल करण्याची आवश्यकता आहे. अजूनही अमृत महोत्सवी वर्षानंतर काही मानसिकता बदलवण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज. या ठिकाणी अध्यक्ष महाराज आपण जाणता कधी कधी एखाद्या चित्रपटातला तो डायलॉग असतो, पुलिस मर्डर होने के बाद आती है, मर्डर होने तक नहीं आती. अध्यक्ष महाराज आपल्याकडे सुद्धा संविधानाच्या तरतुदीचा अर्थ अनेकदा काही लोक आपल्या फायद्याच्या दृष्टीने लावतात. एकमेकाला दोष देऊन संविधानाच्या चौकटीमध्ये आपला देश अध्यक्ष महाराज पुढे जाऊ शकणार नाही. आणि त्यासाठी अध्यक्ष महाराज आपल्या सर्वांना 100 वर्षामध्ये आपला महाराष्ट्र कसा असेल, अमृत महोत्सवी अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या क्षेत्रामध्ये कुठं असेल याच्या संदर्भामध्ये दिशा देणारा नियोजनाचाही विचार या निमित्ताने केली पाहिजे. जेव्हा 100व्या वर्षी या सभागृहात आपण नसू, पण जेव्हा 100व्या वर्षी जेव्हा अध्यक्ष महाराज पुन्हा संविधानाच्या गौरवावर चर्चा होईल तेव्हा तेव्हाच्या आमदारांनी असं म्हणता कामा नये की मोबाईल स्मार्ट होते आणि आम्ही बसलेलो लोक स्मार्ट नव्हते, असं म्हणण्याची अवस्था ही कोणावरही येऊ नये या दृष्टीने अध्यक्ष महाराज आपल्याला विचार करावा लागेल. मग हा विचार करायचा असेल तर मग कायद्यामधल्या काही तरतुदींचाही विचार करावा लागेल. अध्यक्ष महाराज तुम्ही आमदारकीची निवडणूक लढवली, खरं तर मला मी येताना एकाने विचारलं की सर्वात पहिलं संविधानाच्या विरोधात कोण वागतं, तो म्हणाले तुम्ही लोक वागता. मी हे इथं यासाठी बोलू शकतो की इथं जे मी बोलेन मला संविधानाने अधिकार दिलाय त्यावर या देशात निवडणूक आयोगही माझं काही बिघडवू शकत नाही आणि बाकी कुणीही काही बिघडवू शकत नाही. पण एक वस्तुस्थिती ती जाणीव तर ठेवलीच पाहिजे की अध्यक्ष महाराज संसदेत बसणारे आणि विधानसभेत बसणारे खरंच छातीवर हात ठेवून सांगतात का हो की आम्ही 40 लाखाच्या कमी खर्च केला. त्या ऍफिडेव्हिटवर सत्यमेव जयते असतं आणि तिथून आम्ही सुरुवात करायची का अध्यक्ष महाराज. मग असे नियम बदलवण्याची आवश्यकता नाहीये अध्यक्ष महाराज. मला एक जण विचारत होता की प्रत्येकाने
या चौकटीत ज्यांना अधिकार दिलाय तो मला म्हणाला की सत्यमेव जयते हे त्यांच्या पाठीशी का असते, त्यांच्या डोळ्यासमोर का नसतं. याचा अर्थ काय की समोरच्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा की सत्यमेव जयते याचा संविधानाच्या सत्यमेव जयते या शब्दाचा जो आम्ही शब्द हा आमच्या संविधानामध्ये प्रमुख मांडला तो त्यांच्या पाठीशी असतो. समोरच्यांनी हा बसलेला व्यक्ती सत्यमेव जयते या शब्दाचा आचरण करतो असा विश्वास ठेवायचा आणि जे तिथं बसले असतात सत्यमेव जयते या शब्दाचा सन्मान करण्यासाठी ते मात्र पाठीमागे पाहतच नाही की सत्यमेव जयते लिहून आहे. वस्तुस्थिती आहे ना. नाही ते सांगतो ना सर. अध्यक्ष महाराज म्हणजे सत्यमेव जयते हे समोरच्यानी पाहण्यासाठी आहे की बसलेला व्यक्ती हा खरंच सत्यमेव जयते या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज आपण करतोय. अध्यक्ष महाराज आपण या देशावर प्रेम करतो, प्रत्येक जण प्रेम करतो. प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया, नमो मातृभूमी जिथे जन्म गोमी, नमो आर्य भूमी जिथे वाढ गोमी, नमो पुण्यभूमी जिये चाच कामी, पडो देह माझा सदा ती नमेमी. आपण म्हणतो नमस्ते सदा वत्सले मातृभूमी. पण अध्यक्ष महाराज आपल्यावरची सर्वात मोठी जबाबदारी या गौरवावर भाषण देत असताना की आपण त्या दृष्टीने कृती करतो का. अनेकदा आपली अवस्था अध्यक्ष महाराज त्या पतिदेवासारखी होते की एक पतिदेव अध्यक्ष महाराज ENT स्पेशालिस्ट कडे गेले भास्करराव आणि ENT स्पेशालिस्ट कडे अध्यक्ष महाराज एक पतिदेव गेला आणि जयंतराव त्या ENT स्पेशालिस्टला म्हणाला की माझ्या पत्नीला कमी ऐकू येते, काहीतरी औषधी द्या. डॉक्टर म्हणाला की बघितल्याशिवाय तर औषधी आपण देऊ शकत नाही, पेशंटला बघावंच लागेल. पण जेव्हा पतिदेव हट्ट करायला लागला की माझी पत्नी हे मानायलाच तयार नाही, तिला ऐकू येत नाही, शेवटी थकून गेला डॉक्टर. आणि डॉक्टर असं म्हणाला ठीक आहे मग एक काम कर, घरी जा आणि पत्नीला 15 फुटावरून एखादा प्रश्न विचार, उत्तर आलं नाही 10 फुटावरून विचार, उत्तर आलं नाही 5 फुटावरून विचार आणि जेव्हा उत्तर येईल ते जेवढ्या फुटावरून आलं ते येऊन मला सांग, म्हणजे मी तेवढ्या मात्रेची औषध देईल. पतिदेव घरी गेला, 15 फुटावरून पहिले त्यांनी प्रश्न विचारला, अजी सुनती हो कौन सी सब्जी बनाई, ऐकूच नाही आलं. मग 10 फुटावर गेला, अजी सुनती हो कौन सी सब्जी बनाई, ऐकू आलं नाही. 5 फुटावर गेला, अजी सुनती हो कौन सी सब्जी बनाई, आवाज आगा, मैं 3 बार से कह रही हूं भिंडी की बनाई, भिंडी की बनाई, भिंडी की बनाई. बहिरा हा होता आणि आरोप मात्र अध्यक्ष महाराज हा पत्नीवर करत होता. अशा पद्धतीमध्ये अध्यक्ष महाराज संविधानाचा हा सन्मान गौरव संकल्प हा अध्यक्ष महाराज होता कामा नये या दृष्टीने आपल्या सर्वांना लक्ष द्यावं लागेल. आणि हे लक्ष देत असताना अध्यक्ष महाराज खरं तर ज्या संदर्भामध्ये या संविधानाची निर्मिती झाली एका गोष्टीमध्ये आपण इतकं धर्मनिरपेक्ष होण्याचा प्रयत्न करतोय अध्यक्ष महाराज. खरं तर धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हा नाही आहे की आपला धर्म मानायचा नाही, आपल्या धर्मावर प्रेम करायचं नाही, आपला धर्मग्रंथ हातात घ्यायचा नाही, आपण मंदिरात जायचं नाही, मुस्लिम असेल तर मस्जिदमध्ये जायचं नाही, जर ईसाई असेल तर चर्चमध्ये जायचं नाही. हे धर्मनिरपेक्ष थोडी आहे. धर्मनिरपेक्षता याचा अर्थ जियो और जीने दो, स्वतःच्या धर्माचा सन्मान केला पाहिजे. जा तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन तिथं जेव्हा तुम्हाला मनोजमम मारुतितुल्य वेगम म्हणता येईल गेलं पाहिजे. जर तुम्ही मुस्लिम धर्माचे असेल तर या इला इला मोहम्मद रसूलुल्लाह म्हटलं पाहिजे. याच्यामध्ये अध्यक्ष महाराज धार्मिक भाव असण्याचं कारणच नाही. अध्यक्ष महाराज या ठिकाणी धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय केला अध्यक्ष महाराज, जेव्हा हस्तलिखित केलं अध्यक्ष महाराज, इंग्रजी हस्तलिखित हे 13 किलो वजनाचं होतं, हिंदी 14 किलो वजनाचं होतं. या हस्तलिखित साठी जेव्हा मी हे वाचत होतो की नीब लंडनवरून मागवली तेव्हा मला दुःख झालं की इंग्रजांनी या देशामध्ये कशी परिस्थिती केली की लिहायची नीब ही सुद्धा इंग्लंडमधून आपल्याला आणावी लागली अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज संविधान वाचताना संविधानाची जी मूळ कॉपी संसदेत ठेवली आहे अध्यक्ष महाराज, पहिल्याच पानावर संविधानाची जेव्हा सुरुवात आपण करतो प्रभू रामाचा फोटो तिथं टाकलाय अध्यक्ष महाराज. आपण धर्मनिरपेक्ष आपण म्हणतो अध्यक्ष महाराज,
पण याचा अर्थ काय अध्यक्ष महाराज? याचा अर्थ आहे अध्यक्ष महाराज की प्रभू रामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एका धर्माचं देव आहे हा नव्हता अध्यक्ष महाराज. मगाही लहानपणी एक प्रश्न पडायचा अध्यक्ष महाराज, जेव्हा शिक्षक सांगायचे महात्मा गांधींचा पाठ जेव्हा आम्हाला शिकवायचे तेव्हा म्हणायचे रामराज्य आलं पाहिजे. मग नेहमी वाटायचं रामराज्य कशासाठी पाहिजे? रामराज्यात मॅकडोनाल्ड नाही आहे, पिझ्झा हट नाही आहे, 10 मिनिटात येणारी कोणती गोष्ट 10 मिनिटात पोहोचेल अशी नाही आहे, फक्त एकच विमान होतं पुष्पक, इंडिगो नाही आहे, एअर इंडिया नाही आहे, विस्तारा नाही आहे, रामराज्य कशासाठी असा मनात प्रश्न यायचा की महात्मा गांधी म्हणायचे रामराज्य आणलं पाहिजे. 1923 मध्ये हरिजन मध्ये इतका मोठा लेख त्यांनी लिहिला आणि जाताना सुद्धा हे राम म्हणून गेले. आता काही पक्षांना राम पटत नसेल ती गोष्ट अलग अध्यक्ष महाराज, पण हे राम म्हणून गेले अध्यक्ष महाराज. याचं कारण मग मात्र एकाने चांगलं सांगितलं, ते म्हणाले खरं आहे या वस्तू नाही आहे. आणि आज संयुक्त राष्ट्रसंघ मग त्याच मार्गाने चालला. संयुक्त राष्ट्रसंघाने आता अध्यक्ष महाराज जीडीपी पर कॅपिटा इन्कम हे सोडलं अध्यक्ष महाराज. आता हॅपीनेस इंडेक्सची भाषा केली जाते. हे फिनलँड हॅपीनेस इंडेक्स, शेवटी धन हे समाधान देऊ शकत नाही या कल्पनेपर्यंत संयुक्त राष्ट्रसंघ अध्यक्ष महाराज गेलाय. आणि म्हणून राम राज्यामध्ये काय कल्पना होती? हम साथ साथ ह्याची भावना होती, हम आपके है कोणची भावना नव्हती. मैं और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार हा भाव नव्हता. जगायचं आणि इतरांनाही जगू द्यायचं हा भाव होता. म्हणून संविधानामध्ये अध्यक्ष महाराज प्रभू राम हे आम्हाला दिशा देण्यासाठी त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज यामध्ये आम्ही अध्यक्ष पाहिलाय. पण अध्यक्ष महाराज जी पुढे सांग लिंक मध्ये अध्यक्ष महाराज. खरं तर अध्यक्ष महाराज लोकसभेत एक 3 कोट हे विश्व गौरव देश गौरव गरीबों के मसीहा नरेंद्र मोदींनी संविधानाचा गौरव यावर आपलं मत व्यक्त करताना केलं की आम्हाला काही गोष्टीची स्पष्टता असली पाहिजे. ते म्हणाले की आदरणीय अध्यक्ष जी, मैं 3 महापुरुषों के कोट इस सदन में सामने प्रस्तुत करना चाहता हूं. पहला त्यांनी सांगितलं की मी मदर ऑफ डेमोक्रेसी या संदर्भामध्ये राजश्री पुरुषोत्तमदास टंडन यांचं संविधानामध्ये अध्यक्ष महाराज सर्वात मोठे योगदान होतं अनेक विषयावर. डिबेटमध्ये अनेक असे विषय असायचे की टंडन हे आज आपण म्हणतोय अध्यक्ष महाराज ते काँग्रेसचे नेते होते, पण जर तुम्ही टंडनची या संविधान सभेमधली भाषणं ऐकली तर अध्यक्ष महाराज एखाद्या हिंदू महासभेचा कार्यकर्त्यांनी मत मांडावं अशी काँग्रेसची विचारधारा ते मांडायचे. दुर्दैवाने हे सारे विचार बदलले. खरं तर मूळ अध्यक्ष महाराज या हिंदुत्वाची भाषा करणारा जर कोणता पहिला पक्ष होता तर तो काँग्रेस होता. तर नंतर तुष्टीकरण आणि मताच्या संदर्भामध्ये त्यांची दिशा बदलली. पुरुषोत्तम दास टंडन यांना वाचलं पाहिजे. अध्यक्ष महाराज सदियों के बाद हमारे देश में एक बार फिर ऐसी बैठक बुलाई गई है, यह हमारे मन में अपने गौरवशाली अतीत की याद दिलाती है जब हम स्वतंत्र हुआ करते थे, जब सभाएं आयोजित की जाती थी जिसमें विद्वान लोग देश के महत्वपूर्ण मामलों पर चर्चा करने के लिए मिला करते थे. जेव्हा संविधान सभेची अध्यक्ष महाराज पहिली बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्यांनी याचं वर्णन केलं. दूसरा कोट डॉक्टर राधाकृष्णनजींचा, इस महान राष्ट्र के लिए गणतांत्रिक व्यवस्था नई नहीं है, हमारे यहां यह इतिहास की शुरुआत से ही है. तीसरा कोट जो महामानव विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जींचा है, ऐसा नहीं है कि भारत को पता नहीं था कि लोकतंत्र क्या होता है. एक समय था जब भारत में कई गणतंत्र हुआ करते थे. आदरणीय अध्यक्ष जी पुढे बाबासाहेब म्हणतात की हमारे संविधान के निर्माण प्रक्रिया में हमारे देश की नारी शक्ति ने संविधान को सशक्त करने में बहुत बड़ी भूमिका निभाई है. आणि अनेक उदाहरणं मग त्यामध्ये दिली जो वेळ मी अध्यक्ष महाराज घेऊ शकत नाही. खरं तर अध्यक्ष महाराज जेव्हा आपण संविधानाच्या संदर्भात संविधान समितीची जेव्हा अध्यक्ष महाराज वाचन करतो तेव्हा लक्षात येतं अध्यक्ष महाराज
खर तर ही चर्चा नाही, हे शब्द नाही, 1000 वर्ष अध्यक्ष महाराज या संविधानाला कोणीही हात लावू शकणार नाही, हे संविधान सभेमधल्या चर्चेत मान्य केलं गेलं. आणि म्हणूनच अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांचं कौतुक डॉक्टर राजेंद्र प्रसाद पासून अध्यक्ष महाराज प्रत्येकाने केलं आणि प्रत्येकाने मन भरून अध्यक्ष महाराज कौतुक केलं. याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या संदर्भात एक उत्तम भूमिका मांडली, ती म्हणजे इस संविधान को 1000 वर्ष तक कोई बदल नहीं सकता. आणि हा माझा महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महाराज, की आज या गौरवाच्या निमित्ताने डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी पासून त्या समितीच्या प्रत्येकाने गौरव करताना या वाक्याकडे मात्र मी लक्ष वेधू इच्छितो. याचं कारण असं आहे की अमृत महोत्सवी वर्षात चर्चा घडवण्याचं जी विविध कारण आहे त्यापैकी एक कारण आहे की अनेक लोक अध्यक्ष महाराज आपलं मत व्यक्त करताना कारण नसताना अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये समाजामध्ये संविधानाच्या संदर्भात गैरसमज निर्माण करतात. आणि म्हणून अध्यक्ष महाराज आपण बघितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये संविधान बदलणे वाले संविधान बदलणार अशा पद्धतीची आवई अध्यक्ष महाराज लोकांनी फक्त निवडणुकीसाठी उठवली अध्यक्ष महाराज. पण एक गोष्ट खरी आहे अध्यक्ष महाराज, झूठे इंसान की ऊंची आवाज सच्चे इंसान को खामोश करा देती है. अध्यक्ष महाराज, झूठे इंसान की ऊंची आवाज सच्चे इंसान को खामोश करा देती है, लेकिन सच्चे इंसान की खामोशी झूठे इंसान की बुनियाद हिला देती है. लोकसभेत तर खोटं बोलले, पण अध्यक्ष महाराज विधानसभेत मात्र त्याचं उत्तर जनतेने, लोकसभेत तर आम्ही खामोश राहिलो अध्यक्ष महाराज, उत्तर देऊ शकलो नाही, पण विधानसभेत मात्र त्याचं उत्तर अध्यक्ष महाराज दिलं. असे काही लोक अध्यक्ष महाराज संविधानामध्ये जे संविधानाच्या आड लपून अशा काही कृती करतात अध्यक्ष महाराज जे संविधानाला मान्य नाही. आणि म्हणून त्यावर एकाने फार चांगलं म्हटलं कि बेटा महात्मा गांधी के पाठ पढ़ रहा था, बेटा महात्मा गांधी के पाठ पढ़ रहा था और गांधी जी का फोटो लगा के राजनीति करने वाला बाप हफ्ते में आई हुई नोटा गिन रहा था. आणि म्हणून अध्यक्ष महाराज आज आपल्याला एका गोष्टीकडे मला वाटतं की या महाराष्ट्राच्या लोकांना काही गोष्टी सांगायची आवश्यकता आहे, महाराष्ट्राच्या लोकांपर्यंत हे पोहोचवण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज, की आम्हाला संविधान कोई भी माइका लाल आने दो अध्यक्ष महाराज हे संविधान बदलू शकत नाही, कोई माइका लाल आने दो. स्वतः अध्यक्ष महाराज मी तुम्हाला विश्वासाने सांगतो आणि हे जनतेपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. संविधानाच्या बाबतीत स्वतःच्या स्वार्थासाठी संविधान बदलणार आहे, संविधानामध्ये काही घटना, कारण अध्यक्ष महाराज एका संन्यास धर्मी माणसाने अध्यक्ष महाराज हे केशवानंद भारती या केस मध्ये अध्यक्ष महाराज 13 जजच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज किती सुंदर जजमेंट दिला अध्यक्ष महाराज. कोणी बदलू शकत नाही अध्यक्ष महाराज. घटनेत वाटेल ते बदल करण्याचे अधिकार संसदेला नाहीत. घटनेत वाटेल ते बदल करण्याचे अधिकार म्हणजे पंतप्रधान कोणी असू द्या, तुम्ही हुकुमशाह होण्याचा प्रयत्न कराल तर अध्यक्ष महाराज असा हुकुमशाह होता येणार नाही. केशवानंद भारतीने संसद ही घटनेचे अपत्य आहे, घटनेला संसद बदलवू शकत नाही, कारण संसद बापाला म्हणजे संविधानाला बदलू शकत नाही अध्यक्ष महाराज. सुप्रीम कोर्टाने त्यावर सांगितलं संसद ही सार्वभौम आहे खरे आहे, पण संसदेची सार्वभौमता ही घटनेच्या मौलिक सिद्धांतांनी मर्यादित झालेली आहे. राज्य घटनेची ही मौलिकता यामध्ये स्पष्ट करताना न्यायमूर्तींनी मूलभूत चौकटीचा बेसिक स्ट्रक्चरचा सिद्धांत मांडला आणि सांगितलं की काही काळानुरूप आपल्याला काही बदल आपल्याला करावे लागतात, पण हे बदल मूळ घटनेच्या अध्यक्ष महाराज चौकटीत करावे लागतात. घटना बदलवता येत नाही तर कायदे करता येतात, जे कायदे अध्यक्ष महाराज याची सुद्धा वैधता राज्य घटनेच्या आधारे तपासली जाते. इतर कायदे सहज परिवर्तनीय असतात, पण राज्य घटना ही अनेक हजारो पिढ्यांना नियमित करणारी अधिक शाश्वत गोष्ट आहे.
आणि म्हणून हा गैरसमज अध्यक्ष महाराज काढून टाकला पाहिजे. हा गैरसमज अध्यक्ष महाराज यासाठी काढला पाहिजे की अध्यक्ष महाराज घटना बदलवणार म्हणजे ती लहानपणी कथा होती, गाणगा आगा रे आगा, गाणगा आगा रे आगा. तो गावात अध्यक्ष महाराज चूक आहे ना. मी तुम्हाला एक गंभीरपणे सांगतो, हेगडे बोलले असतील घटना बदलेंगे अतिशय अज्ञानमूलक आहे आणि ते आमच्या पक्षाचे जरी असतील तर कोणतेही लाड नाही. पक्षाचे आहे म्हणून ते काय पक्षाची भावना मांडत नाही. तुम्ही हेगडेंचं नाव घेऊन, विकासजी हेगडेंचं नाव घेऊन लोकसभेत आपलं जमून घेतलं. मी सांगतोय ना, बघ मी आता मी खरं याच्यावर बोलणार नव्हतो. मोदींचंही सांगतो. मोदीजी असं म्हणाले कि संसद ये मेरे लिए पत्थर की इमारत नहीं है. संसद तेही सांगतो, संसद ये मेरे लिए पत्थर की इमारत नहीं है, ये जनतंत्र का मंदिर है और ये संविधान मेरे लिए धर्म ग्रंथ है. इस संसद में मैं वही निर्णय करूंगा जो मंदिर में ये सभी जनता मेरे लिए ईश्वर का अंश है और ये जनता की सेवा करना मेरा परिवार समझकर काम करूंगा, हे अध्यक्ष महाराज मोदीजी या संदर्भामध्ये म्हणाले आहे. आणि अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये आपण जे सांगत आहात, मी आणीबाणीवर बोलणार नव्हतो अध्यक्ष महाराज, पण हे आणीबाणीचे आपण पाहिलं अध्यक्ष महाराज. आणीबाणीमध्ये काय केलं अध्यक्ष महाराज? तुम्ही हेगडे फक्त एका व्यक्तीचं एक स्टेटमेंट, एक वाक्य तुम्ही सांगताय. आणीबाणीमध्ये तुम्ही काय केलं अध्यक्ष महाराज? आणीबाणीमध्ये अध्यक्ष महाराज आणीबाणीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने लोकशाहीची हत्या केली अध्यक्ष महाराज, 100 वर्ष नव्हे 1000 वर्ष हा देश विसरू शकत नाही. निरपराध लोकांना नाही देणार नाही. आपण दिले तरी जनता थोडी विसरते हो. अहो हजारो वर्ष रावणाला विसरली नाही. जर तुम्ही कृती वाईट कराल तर त्याला विसरली नाही. तर अध्यक्ष महाराज या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्हाला माहित आहे काय दुरुस्ती केली, हेगडे आणले नसते तर कदाचित हा कागद मी वाचणार नव्हतो. पण अध्यक्ष महाराज ही जी घटना दुरुस्ती केली, किती दुरुस्त्या केल्या आणीबाणीमध्ये. आणि हे मी काँग्रेसवर टीका करण्यासाठी वाचत नाही, हे वाचत यासाठी आहे की जसं शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला चूक लक्षात आणून देऊन पुन्हा तो चूक करू नये हे सांगतो, त्यासाठी हे वाचणं गरजेचं वाटतंय मला. की पुन्हा काँग्रेसने ही चूक करता कामा नये. काय केलं अध्यक्षांत बदल काय केले? राष्ट्राची एकता बदलून राष्ट्राची एकता व अखंडता हा शब्द टाकला इथपर्यंत ठीक आहे. पण अध्यक्ष महाराज पुढे काय केलं? संसदेच्या 2/3 बहुमताऐवजी संसदेच्या साध्या बहुमताने सर्व निर्णय घेण्याची तरतूद केली. जे आमचे निर्देशक तत्व लागू करावी यामध्ये अध्यक्ष महाराज मूलभूत हक्कामध्ये बदल केला. अध्यक्ष महाराज लोकसभेचे निर्णय अवैध घोषित करण्याचा न्यायालयाचा अधिकार जो संविधानात होता तो अध्यक्ष महाराज काढून टाकला. अध्यक्ष महाराज ज्या ठिकाणी अध्यक्ष महाराज संसदेने केलेले कोणतेही संविधान संशोधन कोणताही देशातला कोर्ट हा प्रश्नास्पद करू शकणार नाही या संदर्भात सांगितलं अध्यक्ष महाराज. लोकशाहीचे अधिकार कमी करून सारे अधिकार पंतप्रधानाला अध्यक्ष महाराज काँग्रेसच्या राज्यात दिले. राजकीय व्यवस्थेला संसदीय सार्वभौमत्वाची शक्ती देऊन लोकशाही प्रत्यक्ष संपवून राजेशाही लादण्याचा प्रयत्न झाला. 99 बदल केले अध्यक्ष महाराज आणीबाणीमध्ये. आम्ही विसरतो अध्यक्ष महाराज, हे खरं आहे की हे विसरतो अध्यक्ष महाराज. पण या अमृत महोत्सवी या वर्षामध्ये हे आठवण करायचं आहे की या चुका आपल्या देशामध्ये पुन्हा कदापिही होता कामा नये. आणीबाणीमध्ये किती निरपराध लोकांना जेलमध्ये टाकलं. पण अध्यक्ष महाराज एक विनंती सरकार राही आहे की
या संविधानाचा गौरव आपण साजरा करत असताना आणीबाणीमध्ये जे लोकतंत्र सेनानी होते त्यांना 20,000 रुपये देण्यात यावे ही मागणी मी केली आहे. हे रेकॉर्डमध्ये पुन्हा यावी, कारण आपण गौरव करायचा आणि ज्यांची आपले आयुष्य देऊन हा तुम्हाला आणि मला इथं बसवलं त्यांना 20,000 रुपये देताना मात्र आमच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे असं म्हणायचं हे अध्यक्ष महाराज सहनशीलतेच्या बाहेर आहे. त्यांनी सुद्धा या लोकशाहीसाठी लोकतंत्र सेनानी म्हणून काम केलं अध्यक्ष महाराज. आपल्याला त्यांनाही ते काय महात्मा गांधी काय म्हणाले तेही सांगतो. असं नाही राहत राऊत साहेब. ओ तेव्हा नाही तर काँग्रेसनी विसर्जित करा सांगितलं होतं नाना भाऊ. चला सुधीर भाऊ बोला. बाबासाहेब आंबेडकरजी 35 मिनिटं सुद्धा झाली. काँग्रेसबद्दल जळतं घर म्हणाले. तुम्ही तर 1900 म्हणजे जेव्हा राष्ट्रीय सरकार होतं डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत बोलू दिलं नाही हो. आणि राऊत साहेब तुम्ही तिथं बसता. तुम्हाला पंडित नेहरूचं हे पंडित नेहरूचं अध्यक्ष महाराज पंडित नेहरूचं मी अध्यक्ष महाराज एक पत्र वाचून दाखवतो. अध्यक्ष महाराज नेहरूजींनी नेहरूजींनी पत्र लिहिलं. अध्यक्ष महाराज काय पत्र लिहिलं? जेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मुंबई प्रांतामध्ये पराभूत झाले तर पंडित नेहरू कौतुक करताय त्या पत्रामध्ये. अध्यक्ष महाराज कौतुक करताय. अहो तुम्ही ईशान्य मुंबईमध्ये पराभूत केलं. राऊत साहेब भंडाऱ्यामध्ये नॉन मॅट्रिक माणसाच्या हातून डॉक्टरेट ऑफ सायन्स, डॉक्टरेट ऑफ लिटरेचर, डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी, डॉक्टरेट ऑफ लॉ, अरे ज्ञानसूर्याचा पराभव केला. सत्तेसाठी आपण एवढ्या खालती आलो की ज्या बाबासाहेबांनी, आणि हे मी सांगत नाही, तुम्ही धनंजय कीर ज्यांना तुम्ही पद्मभूषण पदवी दिली, धनंजय कीरच्या पुस्तकातला एक एक शब्द वाचा. पण तुम्ही वाचणार नाही आणि तुम्ही जे त्या दिवशी पुस्तक पूर्ण वाचाल त्या दिवशीच काँग्रेसचा राजीनामा द्याल हे लिहून घ्या. हा आता मन अध्यक्ष महाराज हे फक्त सत्तेसाठी व्याकुळ असेल तर मग त्या पुस्तकाचा अर्थ तुम्ही ताबडतोब विसरून जा. तुम्ही धनंजय कीर म्हणून तर म्हणतो मग माझ्या भाषणात बोलताच कशा पुस्तकही पाठवून. अध्यक्ष महाराज आणि हे पत्राचा कागदही मी तुम्हाला पाहिजे तर देतो. हे एडविना माउंटबेटन पत्र लिहिलं. ते लिहितात, ऑन द अदर हँड इन बॉम्बे सिटी अँड टू ए लार्ज एक्सटेंट इन बॉम्बे प्रोव्हिन्स आवर सक्सेस हॅज बीन ग्रेटर दॅन एक्सपेक्टेड. आंबेडकर हॅज बीन ड्रॉप्ड आउट. हा त्यांना खुश करायचं अध्यक्ष महाराज. आणि या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज बघा तुम्ही बघायचंच आहे. पण अध्यक्ष महाराज माझ्या काही या गौरव दिनाच्या निमित्ताने अपेक्षा आहे. अध्यक्ष महाराज काय होतं नाना भाऊ तुम्ही बघा, फक्त एक उदाहरण तुमच्यासाठी सांगतो, फक्त हे आयुष्यात बोलताना आठवण ठेवायचं. एक प्रवचनकार होता. तो प्रवचन करताना म्हणाला, अरे कशाचा मोह करता, हा माईक देवाचा, हा टेबल देवाचा, हे पुस्तक देवाचे, हे सारं ईश्वराचं आहे. तुझं काय माझं काय माझं काय तुझं काय सारं ईश्वराचं आहे. मोह करू नका. जे आहे वाट्याला तेवढंच का. आता एक माणूस होता, कदाचित तो काँग्रेसवाला असेल, प्रवचन तर ऐकलं. मग प्रवचन झाल्यावर तो बाहेर गेला आणि दुसऱ्याची एक नवीन कोरी चप्पल स्वतःच्या पायात घातली. आता ज्याची चप्पल होती कदाचित तो बीजेपी वाला असेल. तो गेला आणि म्हणाला, हो भाऊ माझी चप्पल का घालता. म्हणे प्रवचन ऐकलं नाही. तुझं काय माझं काय माझं काय तुझं काय सारा ईश्वराचा आहे. अच्छा हा मगच तत्वज्ञान सांगतोय का. एक घेतली त्याच्या थोबाडावर बागे. म्हणजे मारतो काय, अरे तुझं थोबाड काय माझं थोबाड काय माझं थोबाड काय तुझं थोबाड काय सारा ईश्वराचा आहे.
म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण संविधानाचा आपल्याला अध्यक्ष महाराज गौरव करायचा आहे. अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये फक्त माझी विनंती महाराष्ट्र सरकार आहे. अध्यक्ष महाराज ही विनंती काय अध्यक्ष महाराज, आपण संविधान स्वीकारलं. अध्यक्ष महाराज ही संविधान अतिशय शक्तिशाली घटना आहे, जगातली सर्वात मोठी घटना आहे, पण आपली कृती सुद्धा त्या दिशेने नेण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महाराज तेव्हा आपल्याला एका गोष्टीचं महत्व लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की जपान सारखा देश अध्यक्ष महाराज जेव्हा पुढे जातो, त्यामुळे तुझ्यावर नाही बोललो, कधी आम्ही ऐकतोच तुझं, आम्ही सर्वच ऐकतो नाना भाऊ, आम्ही तुमचं तर ऐकतोच. नाही बा मी बोललो म्हणजे तुम्ही जर मग थांबवलं तर मग तो भोगावंच लागलं. अध्यक्ष महाराज आज आपण पाहतोय अध्यक्ष महाराज आपल्याला जगामध्ये तिसऱ्या इकॉनॉमीमध्ये यायचं आहे, पण तिसऱ्या इकॉनॉमीमध्ये यायचं असेल तर काही बदल हे आपल्यालाही अध्यक्ष महाराज करायची आवश्यकता आहे. जपान पुढे गेलं असं आपण म्हणतो अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी भूकंप होतो, सुनामी येते, ज्वालामुखी होतो, तरी अध्यक्ष महाराज एकच कारण जपान पुढे जाण्याचं आहे आणि ते म्हणजे अध्यक्ष महाराज मोरल एज्युकेशन, की देशासाठी जगायचं. देशासाठी जगायचं म्हणजे काय अध्यक्ष महाराज, एक चांगलं उदाहरण जपानी भाषेमध्ये केलं आहे अध्यक्ष महाराज, की त्यांनी मोरल एज्युकेशनचा अर्थ काढला की जो भी मैं करूंगा वो देश के लिए करूंगा. आणि मग त्यांनी एक प्रयोग केला, एका देशात केलं, एक जण भिंत बनवत होता, वीट लावत होता. अध्यक्ष महाराज त्यांनी विचारलं तुम क्या कर रहे हो, तो म्हणे ईट लगा रहा हूं. दुसऱ्या देशात तीच कृती होती, विचारलं क्या कर रहे हो, बघा मैं भवन का निर्माण कर रहा हूं. पण तिसरी जपान मध्ये वीट लावणाऱ्याला विचारलं की तू क्या कर रहा है, तो म्हणाला मैं देश का निर्माण कर रहा हूं. कृती कोणती, यासोबत भाव कोणता, हेही अध्यक्ष महाराज आपल्याला या मोरल एज्युकेशनच्या माध्यमातून जर जगात पुढे जायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये हे मोरल एज्युकेशन द्यावं लागेल की आपल्याला जगायचं आहे, स्वतःसाठी जगायचं आहे. पण स्वतःसाठी जगत असताना या समाजाला संविधानाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी सुद्धा जगायचं आहे हे आपल्याला अध्यक्ष महाराज सांगावं लागेल. आणि हे सांगत असताना अध्यक्ष महाराज माझी या निमित्ताने महाराष्ट्र सरकार म्हणून विनंती आहे की आपण एकीकडे समानतेचा हक्क मान्य केला. अध्यक्ष महाराज आपण या संदर्भामध्ये समानतेच्या हक्कासोबत स्वातंत्र्याचा हक्क मान्य केला. अध्यक्ष महाराज शोषणाविरुद्धचा हक्क मान्य केला, धर्मनिरपेक्षतेचा हक्क मान्य केला, सांस्कृतिक हक्क मान्य केला, कायदेशीर हक्क मान्य केला. पण अध्यक्ष महाराज आपल्याकडे याची जाणीव सुद्धा करून द्यायची आवश्यकता आहे की अध्यक्ष महाराज लोकशाही ही संस्कारित आणि संयमित मार्गाने गेली पाहिजे. ही संविधानाच्या स्वतःच्या फायद्याचा अर्थ समजून स्वैराचारी मार्गाने जाता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या आपल्याकडे प्रत्येक अध्यक्ष महाराज दिवसागणिक बदलते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपण दुसऱ्यांना शिवी दिली ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि दुसऱ्यांनी आपल्याला शिवी दिली की तो मात्र हा आपल्यासाठी घटनेचा दोष आहे. ही बदलवण्याची आज महाराष्ट्रात तरी जास्त आवश्यकता लक्षात येत आहे. कारण संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपण राजकारणात समाजामध्ये अध्यक्ष महाराज जे विषारी शब्दाचा उपयोग करतोय, धीरे धीरे अध्यक्ष महाराज या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हे शब्द संपावे आणि यावर आपल्याला अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एकमेकाशी जे आपण वागणूक करतो ती अलेक्झांडर आणि पोरस सारखी असली पाहिजे की आम्ही आपल्या वागणुकीमध्ये सन्मान असावा. हा भाव यामध्ये करता येईल का हे अध्यक्ष महाराज या निमित्ताने आपल्याला निश्चितपणे लक्षात आणावं लागेल. आपल्याला समाजाला फक्त संविधानामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत अध्यक्ष महाराज त्या गोष्टीला प्रोत्साहित करावं लागेल. आपण संविधान जेव्हा वाचतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते, संविधानाचं पुस्तक जेव्हा हातात घेतलं अध्यक्ष महाराज तेव्हा प्रत्येक जण फक्त माझा काय अधिकार आहे तेवढाच शोधतो.
पण अध्यक्ष महाराज याच्यावर नागरिकांची मूलभूत कर्तव्य सांगितलं आहे. अध्यक्ष महाराज या मूलभूत कर्तव्यावर मात्र जे आपल्या भाग 4 क मध्ये 51 क मूलभूत कर्तव्य, मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की आता MPSC ची परीक्षा असेल की शाळेची परीक्षा असेल, या परीक्षेमध्ये हा भाग आवर्जून टाकला पाहिजे की प्रत्येकाला संविधान पूर्ण वाचून सांगता येणार नाही, पण त्याचे मूलभूत कर्तव्य काय आहे हेही सांगितले पाहिजे. या मूलभूत कर्तव्यासोबत अध्यक्ष महाराज सरकारची कर्तव्य सुद्धा सांगितली आहे. 41 मध्ये अतिशय स्पष्टपणे या गोष्टीचा उल्लेख हा केला आहे. फक्त आपण या संविधानाचा गौरव एकीकडे करत असताना अध्यक्ष महाराज जगामध्ये जर सहनशीलतेचं एखादं मीटर असलं मोजायचं तर मी निश्चितपणे सांगतो जगातल्या 193 देशात सर्वात सहनशील समाज कुठं असेल तो ते या भारतात आहे, या देशात आहे अध्यक्ष महाराज. आणि हा सहनशील समाज आहे म्हणून अध्यक्ष महाराज आपली गती कमी असता कामा नये. आपल्याला मूलभूत कर्तव्य या संदर्भात जनतेमध्ये जागृती केली पाहिजे की अधिकाराची जाणीव, अधिकार शोधा, पण सोबत कर्तव्य, दायित्व आणि जबाबदारी सुद्धा यामध्ये लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. हे जबाबदारी ही सरकारवर असणार आहे. ही 2 दिवसाची चर्चा आहे, मी समजू शकतो अध्यक्ष महाराज, पण मी या चर्चेमध्ये म्हणून सरकारला एकच मागणी केली की या चर्चेच्या निमित्ताने रोज चर्चा होणार नाही, पण आपल्याला ज्या ज्या क्षेत्रात संविधानाच्या आधारावर पुढे जायचं आहे त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या समित्या केल्या पाहिजे. आपल्या राज्यामध्ये भारतरत्न आहे, आपल्या राज्यामध्ये पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे, पद्मविभूषण आहे नव्हे, शरद पवार साहेबांसारखे कृषी क्षेत्रामध्ये अनुभव असणारे नेते आहे. अध्यक्ष महाराज हे सारी आपल्या राज्याची संपत्ती आहे. या संपत्तीच्या माध्यमातून आपलं राज्य हे किती संपन्न करता येईल, या राज्यामध्ये कोणीच गरीब असणार नाही, या संविधानाचा खरा सन्मान कधी होईल अध्यक्ष महाराज? हा संविधानाचा खरा सन्मान तेव्हा होईल किंवा देशात जनगणना होईल, तेव्हा गरिबी हे कॉलम त्या जनगणनेतून निघून जाईल. त्या दिवशी खरा संविधानाचा सन्मान आहे. भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा नाही, ज्या बेघरांना आपण घर देऊ अध्यक्ष महाराज तेव्हा आपण संविधानाचा खरा गौरव करतोय. संविधानाचा तेव्हा खरा गौरव होईल जेव्हा माझ्या बहिणीवर, नारीवर कोणी अपशब्द बोलणार नाही. जयंतराव पाटील साहेब त्या दिवशी जे म्हणाले की सोशल मीडियाच्या बद्दल कायदे करण्याची आवश्यकता आहे, हा गौरव अध्यक्ष महाराज तेव्हा होईल जेव्हा या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला वाटेल मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, आणि तेव्हाच तो सहजपणे म्हणेल प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया. आणि यासाठी आपल्या सर्वांना कष्ट करावे लागेल. शेवटची एक छोटी कविता सांगून अध्यक्ष महाराज मी संविधानाला नमन करतो, अभिवादन करतो, संविधानाचा सन्मान करण्याची शपथ घेतो, सन्मान करण्याचा संकल्प करतो अध्यक्ष महाराज. आणि माझ्या मनात ही भाव घेऊन पुढेही 4 वर्षे या सभागृहात जनतेचा आवाज बुलंद करण्याची शपथ घेतो. पण ही कविता वाचून सांगतो की आपल्या सर्वांना एका गोष्टीची जाणीव ठेवण्याची आवश्यकता आहे की लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निखरता है, सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा, और हम भारत माँ के बेटे हैं क्यों सोचे राह सरल होगा, और हम भारत माँ के बेटे हैं क्यों सोचे राह सरल होगा, हर संकट का हर होगा, आज नहीं तो कल होगा, आज नहीं तो कल होगा. जयंतराव पाटील. आपल्या भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्तानं भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर चर्चेत भाग घेण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, आजचा दिवस फार आगळा वेगळा आहे. सर्वांना पहिल्यांदा 75व्या वर्षाच्या अमृत महोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. अध्यक्ष महोदय, आपण सगळे वेगळ्या विचारसरणीतून आलेलो आहोत. वेगळ्या विचारसरणीचे आपण सगळे सभागृहात बसलो.
मतभेद जरूर असतील, पण एका बाबतीत आपल्या सगळ्यांचं कायम एकमत झालेलं आहे आणि ते म्हणजे देशाच्या राज्यघटनेबद्दल आपल्या सगळ्यांचं एकमत आहे.